आता आपण याचं कैरे ताजे आहेत त्याचं पन्ह करूया. हे पन्ह करायचं असेल ना, त्याची सालं काढायची कैरीची, नाही तर काय असतं माहिती आहे, तुरट लागते नंतर. मग सालं काढूनच कैरी उकडायची, मग तुरटपणा लागत नाही, जरासा छान लागतं. चांगलं चाळीने काढून घेऊया ना. हे कैरीचं पन्ह गाळून घेतलंय. आता आपण याच्यात साखर घालूया. साखर विरघळेपर्यंत चांगलं त्याला उकळून घेऊया. तयार झालाय. काचेच्या बाटलीत ठेवले मी. पाहिजे ते ओतून घ्यायचं. थोडं थंड पाणी टाकायचं. मी साखर टाकली, काही लोक गूळ टाकतात. साखरेचं छान होतं. हे आपलं पन्ह तयार आहे.